जय शिवराय मित्रांनो, MPSC योद्धाच्या यूट्यूब प्लॅटफॉर्मवरती तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत प्रमुख आयोग व त्या आयोगाचे अध्यक्ष तसेच महाराष्ट्र व भारतातील प्रमुख पदांवरती नेमलेल्या व्यक्ती. सुरुवातीला आपण महाराष्ट्राचे प्रमुख आयोग व त्या आयोगाचे अध्यक्ष पाहणार आहोत. सुरू करूया. पहिला प्रश्न आहे, महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाचे सध्याचे आयुक्त कोण आहेत? तर त्यांचं नाव आहे दिनेश टी वाघमारे. लक्षात ठेवा, महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाचे आयुक्त दिनेश टी वाघमारे आहेत. पुढचा प्रश्न, महाराष्ट्र राज्य माहिती हक्क आयोगाचे सध्याचे अध्यक्ष कोण आहेत? महाराष्ट्र राज्य मानवी हक्क आयोगाचे सध्याचे अध्यक्ष कोण आहेत? तर ते आहेत के तातेड. लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न, महाराष्ट्र राज्य महिला आयोगाचे सध्याचे अध्यक्ष कोण आहेत? महिला आयोगाचे अध्यक्ष आहेत रुपाली चाकणकर. महिला आयोगाचे सध्याचे अध्यक्ष रुपाली चाकणकर हे आहेत. महाराष्ट्र राज्य 6वा वित्त आयोगाचे सध्याचे अध्यक्ष कोण आहेत? तर त्यांचं नाव आहे मुकेश खुल्लर. लक्षात ठेवा, 6वा वित्त आयोग आहे, त्याचे अध्यक्ष आहेत मुकेश खुल्लर. त्यानंतर महाराष्ट्राचा जो मित्र आयोग आहे त्या आयोगाचे अध्यक्ष देवेंद्र फडणवीस आहेत. सह अध्यक्ष अजित पवार, एकनाथ शिंदे हे आहेत. तसेच उपाध्यक्ष तिघजण आहेत, दिलीप वळसे पाटील, राजेश क्षीरसागर व राणा जगजित सिंग हे आहेत. मित्रांनो, इथे लक्षात ठेवा, मित्र आयोगाचे अध्यक्ष हे मुख्यमंत्री असतात. उद्या प्रश्न विचारू शकतो की मित्र आयोगाचे अध्यक्ष खालीलपैकी कोणती व्यक्ती असते? तर उपमुख्यमंत्री, राज्यपाल, मुख्यमंत्री आणि अजून कोणतं, समजा विधानसभेचे अध्यक्ष किंवा विधानसभेचे उपाध्यक्ष असं ऑप्शन देतील. तर लक्षात ठेवा, मित्र आयोगाचे अध्यक्ष हे मुख्यमंत्री असतात. मुख्यमंत्री कोण आहेत? देवेंद्र फडणवीस. आता आपण भारतातील प्रमुख पदांवर नेमलेल्या व्यक्ती पाहू. पहिला प्रश्न आहे, भारताचे सध्या असणारे महान्यायवादी कोण आहेत? महान्यायवादी आर व्यंकटरमणी हे आहेत. तर मित्रांनो, तुम्ही कमेंटमध्ये मला महान्यायवादींचं कलम किती आहे हे मला कमेंट करून नक्की सांगा. पुढचा प्रश्न, भारताचे सध्या असणारे कॅग कोण आहेत? कॅग आहेत के संजय मूर्ती. भारताचे सध्याचे कॅग के संजय मूर्ती आहेत. लक्षात ठेवा. तर कॅगचं सुद्धा कलम किती आहे? तर मला कमेंटमध्ये कॅगचं सुद्धा कलम किती आहे हे नक्की सांगा. कलम. भारताचे सध्या असणारे निवडणूक आयुक्त कोण आहेत? भारताचे सध्याचे निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार हे आहेत. आता पहा, निवडणूक आयोग, भारताचा जो निवडणूक आयोग आहे तो कोणत्या भागामध्ये येतो? भाग विचारला तर भाग 15 मध्ये येतो. त्यासाठी एक ट्रिक सांगतो. ट्रिक अशी आहे की निवडणूक या नावामध्ये एकूण 5 अक्षर आहेत. 5 वरून 15 लक्षात ठेवा. जसं की वित्त आयोगात 2, वित्त आयोगाचा भाग किती? तर 12. 12 म्हणजे कसा? वित्तमध्ये 2 अक्षर आहेत म्हणून वित्त आयोग 12व्या भागामध्ये. तसंच निवडणूक आयोग लक्षात ठेवण्यासाठी निवडणूक या शब्दात 5 अक्षर आहेत. 5 वरून 15 लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न, राष्ट्रीय महिला आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत? राष्ट्रीय महिला आयोगाचे अध्यक्ष आहेत विजया रहाटकर. मित्रांनो, इथं कन्फ्यूज होऊ नका. महाराष्ट्र राज्य महिला आयोगाचे अध्यक्ष आहेत रुपाली चाकणकर आणि राष्ट्रीय महिला आयोगाचे अध्यक्ष आहेत विजया रहाटकर. हे लक्षात ठेवा. कन्फ्यूज अजिबात होऊ नका. पुढचा प्रश्न, 16व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत? 16व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष आहेत अरविंद पनगरिया. आता बघा, अगोदरच तुम्हाला सांगितलं होतं वित्त आयोग हा कोणत्या भागामध्ये येतो? तर भाग 12, पॉलिटीच्या भाग 12 मध्ये वित्त आयोग येतो आणि कलम आहे वित्त आयोगासाठी 280 कलम. लक्षात ठेवा. ट्रिक सांगितली आहे. वित्त आयोगात 2 शब्द आहेत, वित्त 1, V1 आणि त1 असे 1 आणि 1 2 म्हणून भाग 12. तसंच निवडणूक आयोगात 5 शब्द आहेत म्हणून त्याचा भाग 15. तसंच लोकसेवा आयोग जर का विचारला तर लोकसेवामध्ये 4 शब्द आहेत म्हणून लोकसेवा आयोग भाग 14 मध्ये येतो. अशा प्रकारे तुम्ही लक्षात ठेवू शकता. पुढचा प्रश्न, मानवी हक्क आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत? तर व्ही रामासुब्रमण्यम हे मानवी हक्क आयोगाचे सध्या अध्यक्ष आहेत.
पुढचा प्रश्न घेऊया. संघ लोकसेवा आयोग UPSCचे सध्या अध्यक्ष कोण आहेत? संघ लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष आहेत अजय कुमार. मित्रांनो, मी आत्ताच तुम्हाला सांगितलं, संघ लोकसेवा आयोग हा खालीलपैकी कोणत्या भागात येतो? संघ लोकसेवा आयोग हा खालीलपैकी कोणत्या भागात येतो? तर कसं लक्षात ठेवायचं? लोकसेवामध्ये 4 अक्षर आहेत म्हणून भाग 14. आता आपण पुन्हा रिवाईज करूया. वित्त आयोग वित्तमध्ये 2 अक्षर आहेत म्हणून वित्त आयोगाचा भाग 12. तसेच निवडणूकमध्ये 5 अक्षर आहेत म्हणून 5 शब्द आहेत म्हणून निवडणूक हे भाग 15 मध्ये येतं. आता लक्षात राहील. पुढचा प्रश्न, भारताचे सध्या असणारे सरन्यायाधीश कोण आहेत? भारताचे सध्या असणारे सरन्यायाधीश आहेत भूषण गवई. त्यानंतर पुढचा प्रश्न, नीती आयोग. जसा आपण महाराष्ट्राचा मित्र आयोग पाहिला तसंच भारतासाठी नीती आयोगाचे अध्यक्ष आहेत नरेंद्र मोदी पंतप्रधान. उपाध्यक्ष आहेत सुमन बेरी आणि CEO आहेत BVR सुब्रमण्यम. आता या ठिकाणी लक्षात ठेवा, नीती आयोगाच्या धर्तीवरती महाराष्ट्राने मित्र आयोगाची स्थापना केली. नीती आयोगाच्या धर्तीवरती. आता नीती आयोगाचे अध्यक्ष असतात पंतप्रधान. तसेच मित्र आयोगाचे अध्यक्ष मग मुख्यमंत्री झाले. मुख्यमंत्री असतात. ऑप्शन यामध्ये फसवतात कसं? ऑप्शनमध्ये टाकून की बाबा नीती आयोगाचे खालीलपैकी कोण अध्यक्ष असतात? मग आपल्याला ऑप्शनमध्ये देतील उपराष्ट्रपती, राष्ट्रपती, लोकसभेचे अध्यक्ष, पंतप्रधान. तर त्याचं उत्तर आहे पंतप्रधान. तसेच मित्र आयोगात सुद्धा फसवून देतील की बाबा मित्र आयोगाचे अध्यक्ष खालीलपैकी कोण असतात? तर मुख्यमंत्री हे मित्र आयोगाचे अध्यक्ष असतात. तर मित्रांनो, माहिती कशी वाटली? माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आपण असेच नवनवीन व्हिडिओ घेऊन येऊया. तुमचा असाच सपोर्ट आमच्या पाठीशी राहू द्या. धन्यवाद.